नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत जबरदस्त असा ट्विस्ट येणार. एक हप्ताभर अशी जी घटना घडणार आहे, त्या हप्त्याभराच्या घटना आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. आपण जसं की पाहत आहोत, बाळजाबाई आणि कृष्णामधला जो एकोपा आहे तो वाढत चालला आहे. त्या एकोप्याचं सगळ्यांनाच त्रास होत चालला आहे. त्या दोघींचं मिळतं जुळतं सगळीकडे होत आहे. त्या दोघींची जी टीम आहे ती एकदम पॉवरफुल सगळ्यांसमोर आलेली आहे. त्या दोघींनाही मात देण्याचा इथे पूजा आणि समर प्रयत्न करत आहे आणि त्या दोघीही एकाच फटक्यात बाहेर जावं अशी त्यांची इच्छा आहे. त्याच्यासाठी जी प्लॅनिंग चाललेली आहे ती प्लॅनिंग काय आहे हे ती समरला सांगते. समरला फार आवडलेली आहे. आपल्याला तर माहीत नाही ती काय प्लॅनिंग आहे, पण आपण इथे पाहू शकतो की एक दिवस सकाळी सकाळी ज्योतिषी गुरुजी येतात आणि ते सांगतात की मी तुम्हाला भविष्य सांगतो की ह्या घराण्यात 1 महिन्याच्या आत ह्या घराच्या सुनेच्या हातून 5 चुका घडणार आणि त्याच्यानंतर घरातली एक व्यक्ती मरण पावणार. हे जे भाकीत केलेलं आहे त्या भाकितामुळे कोण कोण घाबरले कोण कोण नाही आपण आत्तापर्यंत पाहिलं. मैनावती जाम घाबरलेली, आपलाच नंबर लागला तर असंही ती म्हणायला लागते. तर आता इथे ती घाबरल्यामुळे आता पूजा ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलणार आणि ती इथे आपण पाहतोय की बाळजाबाईला एकदम आरेरावीने काय काय बोलू लागते आणि ती इथे धमकीच देते की तुम्हाला काय करता येईल ते करून घ्या तुमच्या सुनाला आणि तुम्हाला दोघींना मी ह्या घराच्या बाहेर लवकरात लवकर काढूनच देणार आहे. तर इथे बाळजाबाई आता विचारात पडते की ही एवढ्या कॉन्फिडेंटली सांगते की मी तुम्हाला दोघींना बाहेर काढणार आहे, म्हणजे हिच्या मनात नक्की काय चालू आहे. आता त्या गोष्टीचा शोध इथे मैनावती लावायचं ठरवते. मैनावतीला जरा जरा संशय आलेला आहे की ही जी पूजा आहे हिनेच ही खुसपट काढलेलं तर नसेल ना, तिच्याच्याने दुसरे काही जमे ना खुसपट काढणं, तर तिने आता हे जर असलं काही काढलेलं असेल तर ह्याच गोष्टीचा संशय तिला जास्त येत असतो. आणि आता ती मग आपल्याला पाहतोय की थोडे टॉन्ट मारते पूजाला की तुझ्या डोक्यात नक्की काय चालले, तूच तर नाही ना त्या गुरुजींना वगैरे पाठवलं. तर ती इथे आरेरावी करते, मी कशाला कुणाला पाठवू भाकीतं वगैरे करायला, मी नाही टाकली. आता ती तिथून निघून जाते आणि तिच्या खोलीत गेल्यानंतर समरशी बोलताना ती ह्या विषयावर बोलू लागते की आपलं जे गुपित आहे कधीच कुणाला कळायला नको. तू जो माणूस आणला होतास ना त्या माणसाला व्यवस्थित गायब कर, नाही तर तो जर कधी चुकून कुणाच्या हाती लागला तर मग तर आपला खेळ जो झाला आहे तो संपूनच जाईल. तर इथे बायको मिसेस तुम्ही काळजीच करू नका, हा जो ॲटिट्यूड आहे ना हाच एक दिवस ह्या समरला गिळून टाकणार. आणि त्याला जे वाटतं आहे ना त्याची बायको खूप हुशार आहे आणि आपण नक्की हे सगळं बळकवू शकतो, या सगळ्या गोष्टीवर हाच ॲटिट्यूड भारी भरतोय की नाही हे आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. इथे मात्र आपण पाहतोय आढळराव बघतायत की एक चूक आपल्या कृष्णाच्या हातून घडली, कारण दुधामध्ये इथे मैनावती जी आहे ना खरं तर खूपच घाबरलेली आहे. पण तिला थोडं संशय पण आहे की हे खोटं पण असू शकतं. पण आता घाबरल्या भ्याने तिला कोणीही येऊन घाबरवून जातं आहे असं झालेले. तिला स्वतःच्या मरणाची खूप जास्त भीती वाटते. तर त्याच्याचमुळे मैनावतीला पूजाने हलक्यात घेतलं आणि सांगितलं की तुम्ही लक्ष ठेवा हां, नाहीतर घरामध्ये सगळ्यात पहिले तुमचाच नंबर लागायचा. मरणाची भीती फारच वाईट आहे. तर हीच भीती आपल्या मैनावतीच्या मनामध्ये एकदम पुन्हा एकदा जागी केलेली आहे या पूजाने. आणि ही जी मैनावती हलक्या डोक्याची तर आहेच आहे, पण आता हलक्या मेंदूची बाई ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गडबड गोंधळ घालताना पाहायला मिळते. तर ती तिला म्हणते की बघा बरं एक दोनदा तू किचनमध्ये जाऊन पाहत जा, सगळीकडे लक्ष ठेवत जा, ह्या कृष्णावर लक्ष ठेवत जा. आता सकाळी सकाळी ही बाई उठून कधी किचनमध्ये आली नाही, पण तिला लक्ष ठेवायचं आहे म्हटल्यावर ती किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावर कळत नकळतपणे ती आपल्या कृष्णाला म्हणते की बाई तुझ्या हातात आमचं जीवन आहे, आमच्या जीवाला वाचव बरं का. तर ती हो म्हणते आणि आपलं काम करत असते. दुधाचं पातेलं सहजच खोलून पाहते, दुधाच्या पातेल्यामध्ये तिला झुरळ दिसतं आणि लगेच कांगावा करत ते अख्ख्या घरच्यांना बोलवते, बघा कृष्णाच्या हातून पहिली चूक घडली आणि त्यात पूजाचा कांगावा तर आहेच आहे. आणि मग ती म्हणते पहिली चूक घडली, आता मी इथे जितक्या चुका होतील ना तितक्या या भिंतीवर रेषा मारून ठेवणार. लगेच जाते आणि चुकीची पहिली रेष भिंतीवर ती मारते. आता हे सगळं काही दुष्यंत मात्र चिडून पाहतो आणि म्हणतो की हे सगळं काय प्रकार चाललं आहे, हा मला काही पटत नाही, मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे नाही आणि माझ्या बायकोवर कसलाही कोणी आरोपही लावायचा नाही. पण बिचारी आपली कृष्णा त्यावेळेला म्हणते की ठीक आहे माझ्याजवळ पहिली चूक घडली आहे, मला माफ करा, पण मी पुढे होऊ देणार नाही आणि असं म्हणते. तर आता आपल्याला बघायला मिळते की तिचा चेहरा जरा निराश दिसतो. तिच्याशी बोलण्यासाठी आपला दुष्यंत आलेला असतो आणि तिला म्हणतो की तू नाही ह्या सगळ्या अंधश्रद्धा वगैरे ज्या आहे ना त्या तू रीतीभाती वगैरे तू ह्या गोष्टीमध्ये स्वतःचं वेळ वाया घालू नको, स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष दे आणि हे मी चूक केली ह्या गोष्टीचं डोक्यामध्ये खूळ घालून घेऊ नको. असं जर कोणी चुका करून कोणी मरणार असतं तर मग ह्या जगात
जगात इतके दिवस कोणी जिवंत राहिलंच नसतं. अरे माणूस आहे, माणसाकडनं चुका घडणार आहे, घडतच राहणार आहे. मृत्यूसारखी गोष्ट अशी कोणाला सांगून कोणाला विचारून येत नाही. यायची असते तर ती कधी पण येते, अगदी या क्षणाला बघ मलासुद्धा येऊ शकते. तर आता इथे कृष्णा ह्या गोष्टीला थोडीशी ऐकते बुवा, ठीक आहे हे जर सांगताय दुष्यंत तर यांचं पण ऐकायला हवं. खरंच आपण हे घाबरल्या भ्याने प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणतोय, घाबरतोय आणि आपल्यामुळे कोणतरी मरणार आहे ही भीती जी मनात बसली ना ती खरंच काढूनच टाकायला हवी. आणि दुष्यंतने समजवल्यानंतर आपली कृष्णा जरा आता रिलॅक्स पाहायला मिळते. मात्र आपण इथे आता पाहू शकतो ना, आपल्या बाळजाबाईंना जरा डाऊट येतो आहे की मला किचनमधनं समरला येताना मी पाणी पिऊन येताना पाहिलं होतं, तर किचनमध्ये तो काही करू शकतो का. आता आढळराव म्हणतात की नाही, पूजा करेल पण माझा समर असं कधीही काही करणार नाही. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही मात्र तुमची ही जी काही लावताय ना ही जी डोकं, तर हे लावू नका आणि माझ्या मुलावर संशय घेऊ नका. माझी दोन्हीही मुलं सोन्यासारखी आहे. राहिला विषय पूजाचा, पूजाला जर पाहिलं असतं, पूजाने असं केलं असतं तर ठीक आहे. आता मात्र बाळजाबाईने संशय घेतला आहे समरवरती आणि तो समर आहे. आता त्याच्यावर संशय घेतला आहे म्हटल्यावरती बाप म्हणून आढळराव त्याची बाजू तर घेणारच. क्षणभर का होईना मग तिलाही वाईट वाटतं की सॉरी, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे, मला माफ करा, मी असं पुन्हा असं विचार करणार नाही असं म्हणते. पण मला खरं तर कृष्णाची पण काळजी वाटते असं इथे बाळजाबाई आढळरावांना म्हणते. आपल्या कृष्णाकडनं जर अशा चुका घडत राहिल्या आणि खरंच तिच्या हातून काय झालं तर ती बिचारी पोर स्वतःलाच दोष देईल, अगदी दोष देऊन देऊन स्वतःलाच ती त्रास करून घेईल. मला तिचा त्रास पाहावतच नाही हो. तर आढळराव म्हणतात देव तिच्यासोबत आहे, तिच्या हातून काहीही घडणार नाही, काळजी अजिबात करायची नाही. तर आता इथे ना आपला दुष्यंत आहे, तो नेहमीप्रमाणे जेव्हा सकाळी येतो तरी आपले पूजाचं यांचं काही ना काही गडबड घोटाळा चालूच असतो. तो पाहतो आणि दरवेळेप्रमाणे हे ना नाटकी करत असतात बुवा, तर ह्यानं नाटकांना जास्त जुमानायचंच नाही असं मनामध्ये ठरवतो. तर पुढे आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे, एक दिवस जयवंत हा बाहेर गेलेला असतो एका ठिकाणी. हाच भाकीत करणारा जो गुरुजी आहे तो वेगळ्या वेशामध्ये त्याला पाहायला मिळतो आणि त्याला पाहिल्यानंतर थोडं आठवतो की या माणसाला आता दाढी नाही आहे, जर याला दाढी जर असते ना तर हा माणूस त्या दिवशी माणसासारखा दिसेल. मग तो डोकं लावतो आणि त्याच्या डोक्यात आयडिया क्लिक होते आणि मग तो म्हणतो की या माणसाचा पाठलाग करून आपण शोधून काढायलाच हवं. त्या माणसाच्या जेव्हा तो मागे जातो ना, होय थांब रे, तू कुठे चालला आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तर तो माणूस काय करतो, जयवंतला ओळखतो आणि त्याला पाहिल्या तिथून एकदम 120च्या स्पीडने पळून जातो. आता जयवंतला लक्षात आले हा केलेला कोणीतरी काय म्हणतात कांड आणि हे कोण करू शकतं आपल्या घरामध्ये, समर आणि पूजा. नक्कीच आता घरी येऊन तो त्याच्या आईला ही घडलेली हकीकत सांगतो की मला तो गुरुजी बनून आलेला माणूस दुसऱ्या वेशामध्ये दुसरीकडे ॲक्टिंग करताना पाहायला मिळाला आहे. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर मैनावती लगेच म्हणते म्हणजे याचा अर्थ तो माणूस खोटारडा होता, खोटं रूप घेऊन खोटा वेश घेऊन आपल्या इथं आला होता आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागावरती म्हणजे खरं तर कृष्णाला घराच्या बाहेर काढण्याचा जो कोणी प्रयत्न करतोय तो आपल्याला माहितीच, या घरामध्ये तिचा दुश्मन कोण आहे, समर आणि पूजा. म्हणजे हे समर आणि पूजाने रचलेलं षडयंत्र आहे. तर आणि इथे जयवंत म्हणतो हो, तो माणूस इतक्या जोरात पळाला आहे, माझ्या हाती जर लागला असता ना त्याला मी घरी घेऊन आलो असतो त्याच्याकडनं कबुलीच करून घेतली असती की बोल खरं काय. तर मैनावती मात्र म्हणते आता कबुली करायची पण आपल्यासमोर, आणि आपण त्या आपल्या कृष्णाच्या विरोधात आपण आपल्या ह्या पूजाला वापरायचं. म्हणजे कसं, एक प्रकारे कृष्णा ह्या गोष्टीमध्ये टेन्शन घेईल आणि जर टेन्शन घेतलं तर आपण तिला भाग पाडू हे घर सोडायला, ती पण हे घर सोडून निघून जाणार आणि नंतर आपण सगळ्यांसमोर सांगू की हे जे षडयंत्र रचलेलं होतं ना हे पूजाने रचलेलं होतं आणि मग आपल्याला पूजाचाही काटा काढता येईल. एका तीरात 2 काटे काढायचे म्हणजे कृष्णाही गेली आणि पूजाही गेली, राहिलं कोण सत्तेसाठी आपणच. ही जी काही युक्ती ना मैनावतीची, वाह मैनावती, तुला 1000-100 तोफांचा ना असा सलामी समज ग बाई. खरंच या बाईचं पण डोकं अत्यंत हुशारीने भरपूर चालतं, फक्त योग्य दिशा मिळालेली नाही म्हणून अयोग्य ठिकाणी चाललं एवढंच. पण ह्या हुशारबाईचा वापर आता कोण करते, कसं करते आणि ही हुशारबाई कोणाचा वापर करून घेते हेही आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार. खरं तर ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेते की काय असंही मला वाटायला लागले. आणि हे जे काही ट्विस्ट आहे, हे जे काही आपण आता पाहणार आहोत हे तर खूपच मजेदार आहे आणि 5 चुका पटापटा घडाव्या ह्या गोष्टीचा प्रयत्न स्वतः आता मैनावती करते. आणि मैनावती कोणाचा जीव जायचा प्रयत्न करणार तर समरचा. आणि या सगळ्या षडयंत्रात पूजा, समर आणि कृष्णा
हे तिघही भरडले जाणार का? हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.